सांगलीत काँग्रेसच्या वतीने रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन। रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सांगलीमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। शामराव नगर येथे गेल्या 1.5 वर्षांपासून गटारीचे काम सुरू असल्याने मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुखापत होत आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे तासभर हा रास्ता रोको सुरू होता। दरम्यान शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मार्ग मोकळा केला। सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये भाजपची सत्ता स्थापून गेली 4 महिने झाले। आज 4 महिन्यामध्ये शामराव नगरमधील एक प्रमुख रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला आरसीसी गटर आहे। तर गेली 1.5-2 वर्ष झालं ते काम चालू आहे आणि ते काम रखडलेलं आहे। कित्येकदा अधिकाऱ्यांना सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। तर या लोकांचे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना भरपूर त्या रस्त्यामधनं जात असताना जीवितहानी असू दे, नागरिकांना त्रास असू दे, विद्यार्थ्यांना त्रास असू दे, ह्या त्रासाला मोकावं लागतंय, त्या त्रासातून जावं लागतंय। तर ह्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं 4 नगरसेवक प्रभागातल्या 4 नगरसेवकांच्या आणि तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी रास्ता रोको केलो। रास्ता रोको करत असताना, घोषणा देत असताना या ठिकाणी पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर, नगरसेवकांवर गुन्हे दाखल केलेत। तर आम्ही कोणत्याही दबावशाहीला, दंडुकशाहीला आम्ही बळी पडणार नाही। किती पण केसेस पडल्या तरी चालेल आम्हाला, तरी लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू। येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता 2 दिवसात नाही चालू झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि कित्येक वेळा अटक व्हावी लागली तरी आम्हाला चालेल, पण लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, लोकांसाठी झटणार। एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेस पक्षाचा